मास्टर मुंग्या. मुंग्या ओल्या ओल्या झाल्या होत्या. मुंगी आजी म्हणाली, कशा काय ओल्या झाल्या? तर मुंग्या नाती म्हणाल्या, आम्ही पाण्यात पोहून आलो. मुंगी आजीला खूप आनंद झाला. तुम्ही पोहून आल्यात? बापरे, आज तर तुम्ही क्रांती घडवून आणली. माझं स्वप्न पूर्ण केलं. मुंग्यांच्या इतिहासात यशाचा झेंडा फडकवला. मुंगी आजी, मुंग्यांना इतिहास आहे? हो तर, तुम्हाला एक गोष्ट सांगते. अगं, पूर्वी मुंगीला पोहता येत नव्हतं. एकदा मुंगी पाण्यात पडली. पोहता येईना, घाबरली. जीव जायची वेळ आली. तेवढ्यात कबुतरानं झाडाचं पान पाण्यात टाकलं. मुंगी त्या पानावर चढली. ते पान नावेसारखं पाण्यावरून किनाऱ्याला लागलं. मुंगी जमिनीवर आली आणि तेव्हापासून मुंगी आणि कबुतराची छान मैत्री जमली. एकदा एक शिकारी कबुतराला मारण्याकरता बंदुकीचा नेम धरून उभा होता. मुंगीला तो दिसला. मुंगीने त्या शिकाऱ्याच्या पायाला चावा घेतला. शिकाऱ्याचा नेम चुकला आणि क्षणात कबूतर दूर उडून गेलं. कबुतराला आपला जीव वाचवल्याचे फार फार उपकार वाटले आणि तेव्हापासून कबूतर आणि मुंगी यांची घट्ट मैत्री झाली. तेव्हा वातावरण फार छान होतं. मुंग्यांना खायला साखर टाकायचे, मुंग्यांवर पाय देत नसत, एकमेकांना मदत करायचे. एक दाणा तांदळाचा 5-6 मुंग्या धरून आणायच्या. पावसाळ्याच्या आधी वारुळात धान्य जमा करायच्या. एवढ्या नाजूक मुंग्या पण जमिनीत वारूळ करायच्या. खूप छान दिवस होते. पुढे दुसऱ्या पिढीतील कबुतराला वाटलं, आपण नेहमी नेहमी पान टाकून मुंगीचा जीव का वाचवायचा? त्यानं पान टाकलंच नाही आणि मुंगी तडफडून मेली. नंतर शिकाऱ्याला मुंगी कधी चावली नाही, कबुतराचा जीव गेला. सारं बदललं. वाईट विचार घातक ठरतात, म्हणून नेहमी आचरणात सद्विचार असावेत. त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. मनात आलं की आता मुंग्यांना पोहणं आलंच पाहिजे. माझं ते स्वप्न होतं. मला आज खूप आनंद झाला. बरं, त्या दिवशी काय झालं सांगा बरं मुंग्यांनो. मुंगी आजी, आम्ही बगीचात होतो. तिथल्या फरशीवर आम्ही भरभर सरकत होतो, मस्त फिरत होतो आणि तेवढ्यात तिथल्या एका मुलाने आमच्यावर पाण्याचा फवारा मारला. आम्ही जेवढ्या जोरानं मागं गेलो तेवढ्याच जोरात पुन्हा समोर आलो. फरशीवरल्या पाण्यामध्ये पोहू लागलो, तरंगू लागलो. पाण्यात मस्त पोहलो. छोटी छोटी मुलं आमचं पोहणं बघत होती, नाचत होती, उड्या मारत होती. आमचे फोटो काढले. नंतर आम्ही जमिनीत जाऊन लपून बसलो. सगळं सामसूम झाल्यावर आम्ही वापस आलो. मुंगी नातींनो, कौतुक आहे तुमचं. तुम्ही पोहणं शिकल्या, तुम्ही फास्ट झाल्यात. शिकणं हा जीवन विकास आहे. तुम्ही न घाबरता यशस्वी संघर्ष केला. क्रांतिकारी पाऊल उचलून यशस्वी संघर्ष करणं हेच खरं जीवन आहे. ही कथा इथेच समाप्त होत आहे.